आवाज सर्वसामान्यांचा। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 3 तुकडे झालेल्या धाकट्या भावाला म्हणजेच खटाव तालुक्याला संधी मिळणार का, हा येणारा काळ जरी ठरविणार असला तरी खटाव तालुक्यातील इच्छुक आणि प्रबळ दावेदार असणारे नेत्यांचे कार्यकर्ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। ही सध्याची परिस्थिती आहे। क्रांतिकारी खटाव विधानसभा मतदारसंघ राज्यकर्त्यांनी त्यांच्या सोयीने फोडून त्यांचे 3 मतदारसंघात विभाजन केले। सोशिक खटावच्या जनतेने ते अगदी सहजपणे स्वीकारले। कायम शासनाच्या धोरणावर विश्वास ठेवून वाटचाल करणाऱ्या खटावची जनता आता आपल्या तालुक्यातील विधानसभेला कोण लढतंय का नाही अशी विचारणा करू लागले आहेत। त्यामुळे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढण्यासाठी खटाव तालुक्यातील नेत्यांना संधी मिळावी अशी चर्चा सध्या सुरू आहे। एकीकडे मान आणि खटाव भाऊ असल्याची चर्चा करायची तर दुसरीकडे 15 वर्ष झाली तरी खटाव तालुक्यातील नेत्यांच्या नावावर एकमत करून संधी का दिली जात नाही, हाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय। विधानसभा लढताना मान मतदारसंघातील नेत्यांनी मोठे मन करून एकदा खटाव तालुक्यातील कोणत्याही एका नेत्यावर एकमत करून संधी द्यावी अशी मागणी होत आहे। गेली 3 पंचवार्षिक विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांची प्रमुख लढत मान तालुक्यातीलच प्रतिस्पर्धी उमेदवाराबरोबर होत आहे। त्यामुळे विधानसभेचे राजकारण मानच्या भोवतीच फिरत असल्यामुळे धाकटा भाऊ असलेल्या खटावकरांनी नुसती मत द्यायची का याचीही चर्चा सध्या सुरू आहे। विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे, हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित सिंह देशमुख हे सध्या प्रबळ इच्छुक आहेत, तर माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे हे नेतेही आमच्या नावावर तालुक्याचे एकमत होत असेल तर आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत असे खाजगीत चर्चा करीत आहेत। तर माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी मी विधानसभा निवडणूक लढविणार नसून मी आमदार जयकुमार गोरेंच्या बरोबर राहणार असल्याचे अनेक कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं। तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। गतवेळच्या निवडणुकीतील आमचं ठरलंय टीम मधील डॉक्टर दिलीप येळगावकर हे बाजूला असून बाकीचे खटाव मान तालुक्यातील नेते एकाच एक उमेदवार देण्यासाठी तयार आहेत। मात्र लोकसभेच्या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करणारे शिवसेना नेते शेखरभाऊ गोरे यांचाही महाविकास आघाडीतून लढण्याचा निर्णय आहे। त्यामुळे त्यांची समजूत कोण काढणार हाही मोठा प्रश्न आहे। दरम्यान यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धाकट्या भावाला म्हणजेच खटाव तालुक्याला संधी मिळणार का, हे येणारा काळ जरी ठरविणार असला तरी खटाव तालुक्यातील इच्छुक आणि प्रबळ दावेदार असणारे नेत्यांचे कार्यकर्ते मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। ही सध्याची परिस्थिती आहे। दरम्यान तिन्ही वेळेस प्रमुख लढती मानच्या नेत्यांमध्येच 2009च्या विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय सदाशिव पोळ विरुद्ध आमदार जयकुमार गोरे यांच्यात झाली। 2014ला आमदार जयकुमार गोरे विरुद्ध शेखरभाऊ गोरे यांच्यात प्रमुख लढत झाली, तर स्वर्गीय सदाशिव पोळ हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले। 2019 साली आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली। या 3ही पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मानच्या नेत्यांमध्ये प्रमुख लढती झाल्या आहेत। त्यामुळे यंदा मान विरुद्ध खटाव अशी लढत होणार का, हे येणारा काळच ठरवणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।